यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीनं 250 कोटी रुपये गोळा केले, तसा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। विधानसभेत अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईचा उल्लेख करत मंत्री नरहरी झिरवाळ यांना प्रश्न विचारण्यात आले। धक्कादायक खुलासा, 250 कोटीचा गुप्त फंड तुकाराम मुंडेच्या बदलीसाठी। पहा मित्रांनो, लक्षात घ्या की खुलासा आलेला आहे 250 कोटीचा, म्हणजेच की साधी गोष्ट नाही। फक्त तुकाराम मुंडेच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय लॉबी सक्रिय, विधानसभेत खळबळ उडवणारा दावा। नमस्कार मित्रांनो, आजची बातमी ऐकल्यानंतर तुम्हालाही मोठा धक्का बसू शकते। राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात एक वेगळी खळबळ उडाली आहे आणि एक मोठा दावा समोर आलेला आहे। प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपयांचा फंड जमा करण्यात आल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे। कोणतेही सामान्य व्यक्ती नाही तर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। विधानसभेत अन्न व औषध प्रशासनाचे विभागाच्या कारवाईत चर्चा सुरू असताना हा मुद्दा समोर आला। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रश्न विचारताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट दावा केला की तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईमुळे अनेक मोठ्या ड्रग्स आणि फार्मास्युटिकल कंपनीचे हितसंबंध धोक्यात आले आहेत, त्यामुळे त्यांची बदली व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्स लॉबी सक्रिय झाली आहे। आव्हाड यांनी सभागृहात बोलताना तुकाराम मुंडे यांचे कौतुक केले, ज्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रिंगणात आणले। अशा अधिकाऱ्यांना संरक्षण केले पाहिजे असे ते म्हणाले। त्यांनी नरहरी झिरवाळ यांचे अभिवादन करत तुम्ही त्यांच्या बदलीची फाईल पुढे नेत नाही हे राखण्यासाठी चांगले आहे असे वक्तव्य केले। यासाठी त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला। त्यांच्या मते राज्यातील काही अधिकारी आणि प्रयोगशाळा वर्षानुवर्ष मॅनेज केल्या जात होत्या। गैरप्रकार कोणतीही कारवाई करत नव्हते। मात्र तुकाराम मुंडे FDA मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर परिस्थिती बदलू लागलेली आहे। भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा व इतर औषध व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झालेली आहे। सभागृहात पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दावा केला की फार्मास्युटिकल आणि ड्रग्स लॉबीकडून 250 कोटी रुपयांची जमा करण्यात आलेली आहे। तुकाराम मुंडे यांच्या कारवाईमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे, त्यांना हटवण्याचे मोठे प्रयत्न सुरू झालेले आहे। इतकेच नव्हे तर संबंधित अधिकाऱ्याच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला आहे। त्यांच्या जीवाला धोका असू शकते असेही सांगितले। राज्यातील गुटखा माफिया, भेसळयुक्त अन्नपदार्थाचे जाळे आणि औषध व्यवसायातील गैरप्रकार याबाबतही त्यांनी मोठे संकेत दिले। राज्यभरात गुटखा कोण फिरवत आहे याची माहिती ती सोमवारी देणार आहे असे सांगत त्यांनी आणखी एक मोठ्या खुलाशाचे संकेत दिले। यापुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे दावे आणि आरोप समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र स्पष्ट शब्दांनी सांगितले की FDA कडून सध्या चांगली कारवाई सुरू असून तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न नाही। सरकार त्यांच्या कामावर समाधानी असल्याचे त्यांनी सूचित केले। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुकाराम मुंडे यांचे कौतुक केले। तुकाराम मुंडे यांच्यातील टी आता टायगर मुंडेची टी झाली आहे असे म्हणत त्यांनी त्यांच्या धाडसी कामगिरीचा गौरव केला। तसेच अशा अधिकाऱ्यांची धाडसी कामगिरीचा गौरव केला पाहिजे, किमान 3 वर्ष बदली करू नये अशी मागणीही त्यांनी केली। तर दुसरीकडे अर्जुन खोतकर यांनी सभागृहात तुकाराम मुंडे यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी जीव मारण्याचा धमकी येत आहे असे दावे त्यांनी करत त्यांनी विशेष संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। सध्या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळ मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहे। 250 कोटी रुपयाचे कथित फंडाचा दावा, आंतरराष्ट्रीय ड्रग्स लॉबीचे आरोप, FDAच्या धडक कारवाई आणि तुकाराम मुंडे यांच्या सुरक्षेचा मुद्दा यामध्ये पुढील दिवसात प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे। आता या आरोपाबाबत पुढे कोणते पुरावे समोर येतात आणि सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे। ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आताच महत्त्वाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुकाराम मुंडे यांच्यासाठी कमेंटमध्ये नक्की शब्द बोलून जा, जेणेकरून सगळ्यांना आत्मसात गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।